Figure shows details of screw jack. Figure shows details of screw jack. Draw the assembly. Draw the assembly. तर ही शीट काय आहे, डिटेल्स टू असेंब्ली म्हणजे काय, असेंब्ली टू डिटेल्स म्हणजे काय. कदाचित हे वर्ड तुम्ही तितकेसे तुम्हाला रिलेव्हंट नसतील, पण आत्ताच्या ह्या शीट मधून, आत्ताच्या ह्या डिस्कशन मधून तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल की व्हॉट इज मीन बाय डिटेल्स, व्हॉट इज मीन बाय असेंब्ली. तर जो एक एकच प्रॉब्लेम आहे, शीट नंबर 6 ला एक प्रॉब्लेम आहे, शीट नंबर 7 ला एक प्रॉब्लेम आहे. दोन्ही शीटसाठी एक एक प्रॉब्लेम आहे आणि ते फ्रंट शीटच्या फ्रंटला ड्रॉ करायचा आहे, सेपरेट शीट वरती ड्रॉ करायचा आहे. शीट नंबर 6 इज सेपरेट शीट, शीट नंबर 7 इज सेपरेट शीट, अँड ऍट द फ्रंट पेज यू हॅव टू ड्रॉ. आता 6 शीट डिटेल्स टू असेंब्ली, फिगर शोज द डिटेल्स ऑफ स्क्रू जॅक. तर हा बघा प्रॉब्लेम आहे, फिगर शोज द डिटेल्स ऑफ स्क्रू जॅक, ड्रॉ द असेंब्ली. तर स्क्रू जॅक हा एक ऑब्जेक्ट आहे आणि तो स्क्रू जॅक ऑब्जेक्ट आहे, त्याचे वेगवेगळे पार्ट्स आहेत आणि त्या वेगवेगळ्या पार्ट्सचा हिअर वी कॅन गेट दी हाऊ मच पार्ट्स हॅज बीन देअर. सो 1 इज द बॉडी, 2nd इज द बुश, 3rd इज द स्क्रू, देन 4th इज द कप, 5th इज द वॉशर, 6th इज द सेट स्क्रू. So these parts, 6 part it has, and 7th is Tommy bar. So these object, this object has 7th component. This object, this product has 7th component, and for each component the details has been given. आता जे 7 पार्ट्स आहेत त्या ऑब्जेक्टला, त्या प्रोडक्टला 7 पार्ट्स आहेत, तर त्या प्रत्येक पार्टचं डिटेल्स दिलेलं आहे. डिटेल्स म्हणजे काय, details comprises the front view, top view and side view. So it may be front view, top view, or it may be front view, side view. तर जे ज्याच्यामधून तुम्हाला आयडिया क्लिअर होते त्याची, तर दॅट इज द डिटेल्स पार्ट. तर इन सम व्ह्यूज फ्रंट व्यू अँड टॉप व्यू इज इनफ टू अंडरस्टँड द ऑब्जेक्ट. इन सम व्ह्यूज we require front view and side view to clear the object, to understand the object. So in that case, front view and side view is expected, and if front view and top view is required to clear the object or to understand the object, then front view and top view is required. टॉमी बारचा बघा, टॉमी बारचा तर साइड व्ह्यू दिलेला नाही आणि टॉप व्ह्यू पण दिलेला नाही, बट दिस टॉमी बार इटसेल्फ, दिस इज अ फ्रंट व्ह्यू. यू कॅन ड्रॉ दी साइड व्ह्यू, यू कॅन ड्रॉ दी साइड व्ह्यू. तर साइड व्ह्यू मध्ये काय असणार आहे, हे एक सर्कल असेल, जो बार आहे 512, तर ह्याचं एक सर्कल असेल आणि दुसरा आहे 520, त्याचं दुसरं एक सर्कल असेल. तर 2 सर्कल्स असणार आहेत, 2 सर्कल्स असणार आहेत. इथे जसं एक सर्कल आहे तसे 2 सर्कल्स असणार आहेत. दिस इज द साइड व्ह्यू. सो फ्रंट व्ह्यू अँड साइड व्ह्यू इज एक्सपेक्टेड हिअर. तर हे डिटेल्स पार्ट्स दिलेले आहेत आणि काही जे क्रिटिकल कंपोनेंट्स आहेत त्याचा टॉलरन्स दिलेला आहे टॉलरन्स चार्ट मध्ये. तर 50H7 याला टॉलरन्स आहे, प्लस लोअर टॉलरन्स इज प्लस 0.00, हायर टॉलरन्स इज प्लस 0.030. 30 मायक्रॉनचा टॉलरन्स आहे. तर 50H7 इथं बघतोय आपण. तर 50H7 550 हा डायमीटर आहे. तर ह्या बॉडीचा पार्ट आहे, बॉडीचा इंटरनल पार्ट आहे, तर त्याचा टॉलरन्स आहे 550H7. आणि ह्याला जो मेटिंग जो पार्ट आहे, ह्याचा जो मेटिंग पार्ट आहे त्याचा टॉलरन्स आहे 50N6. तर त्याचा प्लस लोअर टॉलरन्स, लोअर लिमिट इज प्लस 0.020 आणि हायर लिमिट प्लस 0.039. सो दिस होल साइज, दिस शाफ्ट साइज शुड बी इन दिस रेंज. शाफ्टची हायर साइज 50.039 पाहिजे आणि शाफ्टची लोअर लिमिट आहे ते 50.020.
Hello, am I audible? Hello, somebody give me the response. Yes, sir. Okay. So coming to the point, so these details has been given. Details म्हणजे काय? तर तुमचं जे असेंब्ली आहे किंवा एक ऑब्जेक्ट आहे त्याचे वेगवेगळे कंपोनंट्स आहेत. तर त्या कंपोनंट्स ऑफ आयदर फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू किंवा फ्रंट व्ह्यू साइड व्ह्यू और इट मे बी फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू साइड व्ह्यू. तर हे डिटेल्स दिलेले असतात. डिटेल्स मध्ये त्या वर्ड मध्ये त्याचं इम्प्लिकेशन येते की फॉर दॅट कंपोनंट द डिटेल्स पार्ट हॅज बीन गिवन. सो हियर in the question we can see these are the details. In the this if we see the body, this one says this body has named as a one component or first component, its name is body. Ci, this Ci stands for its material is Ci, that is cast iron. Its material is cast iron. And this one dash off, this one dash off or one off means it is the one quantity required. It is the one quantity required. So in some cases some screws are having or some other parts having two components, four components. So in that case it is a 4 op or 2 op, whatever it may be. So याचं डिटेल्स मध्ये समजून घ्या. वन म्हणजे त्याचा सिरियल नंबर 1. This body means part name, this Ci means its material, and this one op means its one quantity. तर ही बॉडी 1 आहे. तर ही बॉडी तुम्हाला अशा पद्धतीनं दिसते. बॉडी 1 इथं फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू मध्ये. सो इट हॅज बीन टेकन हाफ टॉप व्ह्यू. तर इथं फुल टॉप व्ह्यूच्या ऐवजी हाफ टॉप व्ह्यू दाखवलेला आहे, म्हणजे पार्टली व्ह्यू दाखवलेला आहे. पण इट इज अ सिमेट्रिकल. हा जर कम्प्लीट बघितला तर तुम्हाला कम्प्लीट जसं या लाईनच्या खाली आहे तसाच वरचा पार्ट दिसणार आहे. जसं की एक कप आहे, कपचा फुल व्ह्यू दाखवलेला आहे, बट इट इज सिमेट्रिकल व्हर्टिकली ऍज वेल एज हॉरिझॉन्टली. सो सिमिलरली ही बॉडी पण सिमेट्रिकल आहे. तर मोठा न होण्यासाठी इथं पार्टली व्ह्यू दाखवलेला आहे. दॅट इज ऑल्सो ओके. तर हा जो आहे ते स्क्रू जॅकची डिटेल्स आहे. स्क्रू जॅकची डिटेल्स आहे, वेगवेगळे पार्ट्स. सेट स्क्रू इज द 6 नंबर. सेट स्क्रू तुम्ही हा स्क्रू असा पाहिलेला असेल बघा. इथं अशी खाच असते, ह्या खाच असते, त्या खाचमधून तुम्ही स्क्रू इथं पुट करता आणि ते हे करता स्क्रूड्रायव्हरनं
याला इन्सर्ट करता. सो दिस इज द सेट स्क्रू विच हॅज बीन इन्सर्टेड बाय द स्क्रूड्रायव्हर. नंतर हे वॉशर आहे. वॉशरचं तुम्हाला थोडंफार माहित असेल. वॉशर कशासाठी यूज करतात. दिस इज द स्क्रू पार्ट. दिस इज द स्क्रू पार्ट. आता ह्याच्यामध्ये ह्याचा फक्त एकच व्ह्यू दाखवलेला आहे. बट यू आर एक्सपेक्टेड टू ड्रॉ फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू, नॉट साइड व्ह्यू. आता ह्याचा फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू बघितला तर दोन्ही सेम होतील. फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू ड्रॉ करण्याची गरज नाही. फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू इथं दाखवलेलं नाही, बट यू कॅन ड्रॉ इफ पॉसिबल फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू. इथं कप आहे. 4th नंबर इज कप. तर कप कशा पद्धतीने आहे, तर कपचं इथं ड्रॉइंग दाखवलेलं आहे. तर दिस इज द फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू. तर फर्स्ट अँगल मेथड जनरली इंजिनिअरिंगला फॉलो केलेली आहे. तर फर्स्ट अँगल मेथड मध्ये जो वरच्या साईडला असतो तो फ्रंट व्ह्यू असतोय, खालच्या साईडला असतो तो टॉप व्ह्यू असतोय. XY लाईनच्या वर असतोय दॅट इज द फ्रंट व्ह्यू, XY लाईनच्या खाली असतोय तो टॉप व्ह्यू. थर्ड अँगल मध्ये याच्यामध्ये पेक्षा उलट असते. तर हे डिटेल्स आहेत. तर हा क्वेश्चन आहे. तर या क्वेश्चनचं काय करायचं आहे, या क्वेश्चनची झेरॉक्स घ्यायची आणि झेरॉक्स तुम्ही आहे की कुठल्या तरी कॉर्नरला किंवा साईडला ती पेस्ट करायची. साईडला पेस्ट करायची. हे तुम्हाला ड्रॉ करायचं नाही. आता हे झाले डिटेल्स पार्ट. दिस इज द डिटेल्स पार्ट. ह्या डिटेल्स पासून तुम्हाला कॉम्पोनंट कसा आहे, तो कॉम्पोनंट कसा आहे किंवा तो ऑब्जेक्ट कसा आहे तो इमॅजिन करायचा आहे. तर ते इमॅजिन करण्यासाठी काही व्ह्यू दाखवलेत बघा. तर हे 3D व्ह्यू थोडे दाखवलेले आहे. तर ही बॉडी, ही जी बॉडीचं फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू दिसतोय, फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू. तर बॉडी अशा पद्धतीने आहे. तर इथे कट सेक्शन दाखवलेलं आहे. दिस इज द कट सेक्शन ऑफ द बॉडी. दिस लोअर पार्ट इज द बॉडी. ह्या बॉडीमध्ये हा बुश पार्ट दिसणार. ह्या बुशचा पण कट सेक्शन दाखवलेला आहे. ह्या बुश मध्ये इंटरनल थ्रेडिंग आहे. ह्या बुशला इंटरनल थ्रेडिंग आहे. नेक्स्ट पार्ट इज द स्क्रू. स्क्रू बघितलं तर स्क्रू मध्ये तुम्हाला दिसतंय स्क्रूचा जो लोअर पार्ट आहे तो थ्रेडेड पार्ट आहे. सो बुशचा इंटरनल पार्ट दॅट इज द इंटरनल थ्रेड आणि स्क्रूचा एक्सटर्नल पार्ट दॅट इज द एक्सटर्नल थ्रेड. अँड देर इज अ मेटिंग ऑफ दिस बुश अँड स्क्रू बाय द स्क्रूइंग ऍक्शन. तर हा स्क्रू बरोबर ह्या बुश मध्ये इथं इन्सर्ट होणार आहे. नंतर इथं जे होल आहे स्क्रूला, त्या स्क्रूच्या होलला इथं हा टॉमी बारचा हा जो लेफ्ट पार्ट आहे तो इथं इन्सर्ट होतोय त्या होल मध्ये. नंतर हा जो कप आहे तो कप याच्या वर इथं बसतोय. तो कप आहे याच्या वर बसतोय आणि त्या कपच्या वर इथं कपच्या वरचा जो पार्ट आहे तो वॉशर आहे. कपच्या वरचा पार्ट आहे तो वॉशर आहे. तर इथं या पोर्शनला इथं वॉशर बसणार आणि वॉशरच्या वर इथं स्क्रू दाखवलेला नाही. वॉशरच्या वर इथं तुमचा स्क्रू बसणार. म्हणजे स्क्रूमुळं हा कप आणि वॉशर ह्या स्क्रू मध्ये सेट स्क्रू इज शोन हिअर. सेट स्क्रू मुळे तुमचा हा जो वॉशर आहे, कप आहे, तो या स्क्रूला फिट होणार. तर अशा पद्धतीने याची असेंब्ली आहे. तर ही समजण्यासाठी तुम्हाला असेंब्ली दाखवलेली आहे. तर इट इज फॉर अंडरस्टँडिंग दिस व्ह्यू इज फॉर अंडरस्टँडिंग. अगेन याची असेंब्ली झाल्यानंतरचा व्ह्यू आहे. तर तो अशा पद्धतीने आहे. वी कॅन सी द एक्झॅक्ट व्ह्यू. याच्या नंतर मी तुम्हाला हे PDF पाठवणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन क्लिअर होईल. तर हे अशा पद्धतीने असेंब्ली आहे. ही आउटर पार्ट आहे तो बॉडी आहे. हा इनर पार्ट आहे स्क्रू आहे. इथं मध्ये आहे ते बुश आहे. हा स्क्रू आहे. हा टॉमी बार आहे. नंतर इथं स्क्रू असतोय आणि हा वॉशर आहे आणि हा कप आहे. तर अशा पद्धतीने याची असेंब्ली होते. आहे. ज्यावेळेस हा स्क्रू आहे टॉमी बारनं पूर्ण टाईट केलेला आहे. तर पूर्ण टाईट केल्यानंतरची त्याची जी कंडिशन आहे त्या कंडिशनला ही असेंब्ली तिथे दाखवलेली आहे. जर हा टॉमी बार तुम्ही रिव्हर्स फिरवला
हा काय होणार आहे, त्या बुश मधून हा स्क्रू आहे तो वर होणार आहे. तर तुमचं गाडी ज्यावेळेस तुम्हाला त्याचा पंक्चर वगैरे काढायचा असतोय, गाडीचा पंक्चर काढायचा असतोय, त्यावेळेस तुम्हाला त्याचं व्हील आहे ते लिफ्ट करण्यासाठी आणि इझिली तुमचं व्हील दुसरं व्हील रिप्लेस करण्यासाठी टॉमी बार यूज करतात. तर गाडीचा एक साइड लिफ्ट करण्यासाठी स्क्रूजॅक इज यूज्ड टू लिफ्ट द व्हेकल और लिफ्ट दी वन ऑफ द पार्ट ऑफ द व्हेकल, लिफ्ट दी वन साइड ऑफ द व्हेकल. ट्रक असेल, टेम्पो असेल, कुठलेही व्हेकल असेल, त्याचा पंक्चर जर असेल चाक, तर त्याची वन साइड थोडी रेस करण्यासाठी स्क्रूजॅक यूज केला जातो. तर मोस्टली कारमध्ये वेगवेगळ्या टाईपचे आता अलीकडे स्क्रूजॅक आहेत, पण दिस इज द वन ऑफ द काइंड ऑफ द स्क्रूजॅक. तर तर हे पण अंडरस्टँडिंग आहे. हा व्ह्यू दाखवला, हा व्ह्यू 3D व्ह्यू आहे, तो पण अंडरस्टँडिंग साठी आहे. हा पण एक व्ह्यू आहे, तो अंडरस्टँडिंग साठी आहे. आणि हे त्याचे डिटेल्स पार्ट्स आहेत. तर हा डिटेल्स हा क्वेश्चनचा पार्ट आहे, त्याची झेरॉक्स जोडायची. आणि हा जी असेंब्ली आहे, स्क्रूजॅक असेंब्ली ऑफ स्क्रूजॅक. So you have to draw this assembly of screwjack. You have to draw this assembly of screwjack. तर इथं बघा एक मिस्टेक आहे, तुम्ही ती मिस्टेक करायची नाही. हा जो टॉप व्ह्यू आहे, टॉप व्ह्यू त्यांनी वर दाखवलेला आहे, हा फ्रंट व्ह्यूच्या वर दाखवलेला आहे. द सोल्युशन हॅज बीन गिवन इन थर्ड अँगल मेथड, बट फॉर युअर अकॅडमिक यू हॅव टू यूज द फर्स्ट अँगल मेथड. त्यामुळे हा जो व्ह्यू आहे, टॉप व्ह्यू, हा जो व्ह्यू आहे तो एक्झॅक्टली याच्या खाली ड्रॉ करायचा आहे, या फ्रंट व्ह्यूच्या खाली ड्रॉ करायचा आहे. इथं जी XY लाईन असेल त्या XY लाईनच्या बिलो असणार आहे हा टॉप व्ह्यू. थर्ड अँगल मध्ये याचं सोल्युशन दिलेलं आहे, पण तुम्ही सोल्युशन ह्याचं फर्स्ट अँगल मध्ये आहे. तर हे करेक्शन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ही ऍज इट इज हे तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. फक्त हा जो टॉप व्ह्यू आहे तो इथं बॉटमला ड्रॉ करायचोय, याच्या सेंटरच्या इथं बॉटमला हे करायचंय. काही जणांना काही गोष्टी कळत नाही, हा व्ह्यू कुठेतरी साईडला करतात. तर हा टॉप व्ह्यू आहे, टॉप व्ह्यू हा टॉपला म्हणजे खाली पाहिजे, फर्स्ट अँगल मध्ये खाली पाहिजे, इथे साईडला नकोय. काही जणांना समजत नाही ते की काय आपण ड्रॉ करतोय ते. आणि ही जी पार्ट लिस्ट आहे, ही पार्ट लिस्ट पण एका टेबल फॉर्मॅट मध्ये तुम्हाला ड्रॉ करायची आहे. 7 पार्ट आहेत, पार्ट नंबर, पार्ट नेम, हिअर मटेरियल, MELT ते लिहिलंय ना, वेगळ्या पद्धतीने शॉर्ट फॉर्म लिहिलेला आहे. यू कॅन राईट हिअर मटेरियल आणि इथं क्वांटिटी. आणि हा एक फिट चार्ट आहे, हा एक शो करायचा आहे ऍज इट इज. सो दिस यू हॅव टू ड्रॉ. हा जो फर्स्ट पेज आहे, हे जे आहे, हे जी तुम्हाला झेरॉक्स करायची आणि चिटकवायची ऍज अ पार्ट ऑफ द क्वेश्चन. तुम्हाला सोपं होण्यासाठी ही झेरॉक्स सांगतोय. अदरवाईज ऍट अवर टाइम्स, आम्ही ज्यावेळेस इंजिनिअरिंगला होतो त्यावेळेस हा क्वेश्चन पण आम्हाला ड्रॉ करायला सांगायचे आणि हा आन्सर पण आम्हाला ड्रॉ करायला सांगायचे. तर हा क्वेश्चन तुम्हाला सोपं जाण्यासाठी हा क्वेश्चनची झेरॉक्स तुम्ही चिटकवा आणि हे जे आन्सर आहे ते ड्रॉ करायचं आहे. हे आन्सर आहे ते ड्रॉ करायचं आहे. तर दिस इज द 6th शीट पार्ट. तर ही जी असेंब्ली इथं दिसते, ही जी असेंब्ली आहे, तर याचा फ्रंट व्ह्यू कसा दिसेल आणि टॉप व्ह्यू कसा असेल. ही जी असेंब्ली आहे, स्क्रूजॅकची जी असेंब्ली आहे, हे थोडं 3 डायमेन्शनल इथे दाखवलं आहे. पण तुम्हाला फ्रंट व्ह्यू ऑर्थोग्राफिक व्ह्यू मध्ये याचा फ्रंट व्ह्यू कसा असेल, सेक्शनल व्ह्यू कसा असेल किंवा टॉप व्ह्यू कसा असेल तर इथे दाखवायचं आहे. तर इथं हिअर इट हॅज बीन शोन सेक्शनल व्ह्यू, तर तुम्हाला हे ऍज इट इज ड्रॉ करायचंय. तर इथं कप आहे, वॉशर आहे आणि स्क्रूने हे फिट केलेलं आहे बघा. आणि टॉमी बार आहे, तो तुम्ही लेफ्टला फिरवला, अँटी क्लॉकवाईज फिरवला तर हा स्क्रू आहे तो रेज होतो, क्लॉकवाईज फिरवला तर हा स्क्रू आहे तो लोअर होतो ह्या बॉडीमध्ये किंवा ह्या बुशमध्ये. सो दिस इज द फंक्शन अँड दिस इज द व्ह्यू. हे तुम्हाला समजून घेऊन हे ड्रॉ करायचंय. नाउ कमिंग टू दी नेक्स्ट पार्ट, शीट नंबर 7 असेंब्ली टू डिटेल्स. तर ह्याच्या रिव्हर्स आहे. तर या केसमध्ये तुम्हाला 7 शीट मध्ये तुम्हाला असेंब्ली दिलेली असते. तर असेंब्लीवरून त्याचे किती कंपोनंट आहेत, कोणकोणते कंपोनंट्स आहेत, तर ते असेंब्लीवरून तुम्हाला त्याचे कंपोनंट आयडेंटिफाय करायचे असतात आणि each component the details, that is the front view and top view or front view or side view or front view top view side view,
3 views are required. Assembly to details. So this 7th sheet is the assembly to details. Figure shows the assembly of footstep bearing. Draw the details. तर इथं फुटस्टेप बेअरिंगची असेंब्ली दिलेली आहे. त्या असेंब्ली मधून तुम्हाला त्याचे डिटेल्स ड्रॉ करायचे. तर या केसमध्ये पण थर्ड अँगल मेथडनं इथं व्ह्यू दिलेला आहे. थर्ड अँगल मेथडनं इथं व्ह्यू दिलेला आहे किंवा क्वेश्चन दिलेला आहे. तर हा टॉप व्ह्यू आहे आणि हा फ्रंट व्ह्यू आहे. थर्ड अँगल मेथडनं दिलेला आहे त्यामुळे हा टॉप व्ह्यू वर आहे. फर्स्ट अँगल मेथडनं हा जो टॉप व्ह्यू आहे तो फ्रंट व्ह्यूच्या खाली पाहिजे. तर दिस इज द क्वेश्चन. तर याची झेरॉक्स घ्यायची, या क्वेश्चनची झेरॉक्स घ्यायची आणि ती चिटकवायची आहे. ती तुमच्या शीटला चिटकवायची आहे आणि ह्याचे जे डिटेल्स आहे ते जरा शेवटी चिटकवा. आणि त्याच्या अगोदर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे फुल इम्पेरियल शीट मध्ये हे A4 साईजला हे चिटकवायचं आहे आणि रिमेनिंग जो पार्ट आहे त्याच्यामध्ये तुमचं जे आन्सर आहे ते बसलं पाहिजे. तर हे फुटस्टेप बेअरिंगची असेंब्ली आहे. ह्या असेंब्लीवरून ह्याचे कोणकोणते पार्ट्स आहेत ते आयडेंटिफाय करायचे. कोणकोणते पार्ट्स आहेत ते सगळे पार्ट्स आयडेंटिफाय करायचे आणि हे आयडेंटिफाय करतानंतर आपल्याला लक्षात येतं की इथं हा शाफ्ट दिसतोय. तर हा शाफ्ट इथं अशा पद्धतीने असणार आहे. तर इट इज ऑल दीज आर द इमॅजिनरी थिंग्स. तर ते इमॅजिन करायचं. हे तुम्हाला क्विक होत नाही. थोडं ह्याला बाय प्रॅक्टिस यू कॅन अंडरस्टँड दिस प्रोसेस. दिस इज द शाफ्ट. This lower part is the body. In that this is the bush and this one is the disc. तर अशा पद्धतीने हे दोन्ही कंपोनंट मी सिंपल कंपोनंट सिलेक्ट केलेले आहेत तुम्हाला समजण्यासाठी. याच्यापेक्षाही कॉम्प्लिकेटेड टेलस्टॉक असेल किंवा एक्सपान्शन जॉईंट असेल किंवा अदर पार्ट्स असतील तर ते ह्याच्यापेक्षाही थोडे अवघड आहेत डिफिकल्टी लेवल. तर हे तुम्हाला कमी कंपोनंट्स असलेले इझियर असेंब्ली आणि डिटेल्सचे क्वेश्चन सिलेक्ट केलेले आहेत. तर इथं तुम्हाला ही प्रोसेस दिसते. 3D व्ह्यू दिसतोय. हा शाफ्ट आहे. शाफ्ट इथं प्लेस होतोय. त्या शाफ्टला व्हर्टिकल लोड असतोय आणि शाफ्ट मे हॅव रोटरी मोशन अँड दिस बॉडी इज फिक्स. तर ह्या बॉडीमध्ये हे बुश आहे. तर बुश मध्ये आणि ह्या बॉडीमध्ये इथं एक फ्रिक्शन होऊ नये त्यासाठी इथून ऑइल सप्लाय केलेला असतो ह्या पिन मधून आणि इथं ऑइल फिल्म असते. ह्या बुशचा इंटरनल पोर्शन आणि ह्या शाफ्टचा एक्सटर्नल पोर्शन याच्यामध्ये इन बिटवीन देअर इज ऑइल फिल्म. जसं पिस्टन आणि सिलेंडर याच्यामध्ये रेसिप्रोकेटरी ऍक्शन असते आणि देअर इज अ क्लिअरन्स फिट. सो सिमिलर काइंड ऑफ ऍक्शन इज देअर. देअर इज अ सम सॉर्ट ऑफ क्लिअरन्स फिट अँड देअर इज अ ऑइल फिल्म. So there is no any friction happens. Between this shaft and this bush. So this is this footstep bearing or this pedestal bearing. Sometimes it is also called the pedestal bearing. तर इथं तुम्हाला याच्यामध्ये असेंब्ली दिलेली आहे आणि इथं असेंब्ली कशा पद्धतीने दिसते हे 3D मध्ये दाखवलेलं आहे. आणि हे बघा असेंब्ली कशा पद्धतीने वेगवेगळे पार्ट्स आहेत. तर ते वेगवेगळे पार्ट्स हा शाफ्ट आहे, हे बुश आहे, डिस्क आहे आणि बॉडी आहे. 4च कंपोनंट आहे. ह्याच्यामध्ये जास्त कॉम्प्लिकेटेड नाही. तर हे 4 पार्ट्स आयडेंटिफाय करायचे आणि प्रत्येक पार्टचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू ड्रॉ करायचा. शाफ्टचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, बुशचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, डिस्कचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू किंवा साइड व्ह्यू काय असेल ते आणि बॉडीचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू. तर बॉडी जर पाहिली तर ह्याला फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू सेमच असणार आहे किंवा सिमिलर असणार आहे. त्यामुळे फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू इज एक्सपेक्टेड. तर हे आन्सर आहे. दिस इज द आन्सर. तर हे आन्सर मध्ये पण इथे दाखवलेले बघा. बॉडी 1 नंबरला बॉडी आहे. 1 नंबर इज बॉडी. मटेरियल इज कास्ट आयर्न अँड 1 क्वांटिटी. तर इथे पण दाखवताना कसं दाखवलेलं आहे. दिस इज द फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू वर दाखवलेलं आहे. तर तुम्ही दाखवताना टॉप व्ह्यू खाली दाखवायचा. फ्रंट व्ह्यूच्या खाली टॉप व्ह्यू दाखवायचा. बिकॉज वी आर इन अकॅडमिक्स वी आर फॉलोइंग द फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन. So this top view should be below. इथं बुश आहे. बुशचा इथं टॉप व्ह्यू वर दाखवलेला आहे. बुशचा टॉप व्ह्यू हा वर दाखवलेला आहे. तर तो इथं खाली दाखवायचा आहे. शाफ्ट अशा पद्धतीने दाखवलेला आहे. पिन दाखवलेला आहे. दिस इज द सिंपल
असेंब्ली. दिस इज अ सिम्पल असेंब्ली. तर याच्यामध्ये हे तुम्हाला आणखीन थोडं हे समजण्यासाठी हे तुम्हाला ड्रॉ करायचंय. ऍक्च्युली हे लास्ट पेज आहे, ते तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. आणि जे फ्रंट पेज आहे हे पेज आहे, ते तुम्हाला ह्याची झेरॉक्स ॲज अ क्वेश्चन म्हणून ह्याची झेरॉक्स जोडायची आहे. तर ह्याचे काही थोडे एक व्हिडिओज आहेत ह्याची असेंब्ली समजण्यासाठी. तर ते व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय. तर ते व्हिडिओ जस्ट 1 मिनिट बघून घ्या. This bearing consists of a support bracket, a bush, a trunk track, and a locking plate to lock the bush. The thrust pad is placed inside the support bracket. The small cylindrical pin fastens the pad with the bracket and prevents its rotation. The bush is fitted inside the bracket and the shaft is assembled. The locking plate prevents the bush from rotating when the shaft rotates. It does this by butting against the flat face of the bush. Screw jack. Screw jack is used to lift heavy weights to a small distance by applying a smaller effort. The main parts are the body, the screw spindle, the activating nut, the load-bearing cup, and the tommy bar. By rotating the screw spindle using the tommy bar, the cup can be raised or lowered, carrying the weight. The tommy bar is removed from the receiving hose in the spindle head. The screw is next removed and the cup disassembled. The spindle is unscrewed and the nut is removed from the body. The body is a tapering hollow cylinder with a notched base to give bearing area. Screw jack. Screw jack is used to lift heavy weights
to a small distance by applying a smaller effort. The main parts are the body, the screw spindle, the activating nut, the load-bearing cup, and the tommy bar. By rotating the screw spindle using the tommy bar, the cup can be raised or lowered, carrying the weight. The tommy bar is removed from the receiving hole in the spindle head. The screw is next removed and the cup is assembled. The spindle is unscrewed and the nut is removed from the body. The body is a tapering hollow cylinder with a large base to give bearing area. Hello friends, to understand these things, I have shown you also the animation videos. So I hope you have cleared about these sheets. तर आता ज्या दोन शीट डिस्कस केलेल्या आहेत, दोन्ही शीट मध्ये जो फ्रंट पार्ट आहे तो झेरॉक्स पार्टचा पार्ट आहे आणि जे लास्ट आहे ते तुमचं आन्सर आहे. लास्ट आहे ते आन्सर आहे. तर ते तुम्हाला रिड्रॉ करायचं आहे. इथे करेक्शन सांगितलेले आहे तुम्हाला. टॉप व्ह्यू ड्रॉ करताना फ्रंट व्ह्यूच्या खाली करायचा आहे. इथं थर्ड अँगल मेथड मध्ये दाखवलेलं आहे. त्या बुक मध्ये थर्ड अँगल मेथड फॉलो केलेली आहे. तर तुम्ही फर्स्ट अँगल मेथड फॉलो करायची आहे. तुम्ही फ्रंट व्ह्यूच्या खालीच टॉप व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. तर हे तुम्हाला डिटेल्स ड्रॉ करायचे. असेंब्ली दिलेली असते. असेंब्ली अशा पद्धतीने असेंब्ली दिलेली असते. त्याच्यापासून डिटेल्स ड्रॉ करायचे. डिटेल्स यू हॅव टू इमॅजिन what are the parts are there, how they will look like from assembly, front view and top view. ऑर्थोग्राफिक व्ह्यू आहे असेंब्लीचा, त्याच्यावरून तुम्हाला त्याचे डिटेल्स इच पार्टचे आयडेंटिफाय करायचे आहेत, इमॅजिन करायचे आहेत आणि ते इमॅजिन करून ते तुम्हाला ड्रॉ करायचे. अगदी 100% हे तुम्हाला सगळे त्याचे लक्षात राहत नाही, बट यू कॅन ट्राय. पण इथं तुम्हाला क्वेश्चन आणि आन्सर दोन्ही दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला बघून ड्रॉ करायचं आहे. तुमच्यासाठी मोठं टास्क नाही, तर बघून ॲज इट इज ड्रॉ करायचं आहे. हा टॉलरन्स चार्ट पण ड्रॉ करायचा आहे. आणि त्या व्ह्यूच्या खाली 1 बॉडी CI 1 ऑफ असं लिहायचंय. त्या व्ह्यूच्या खाली 3 शाफ्ट MS 1 ऑफ. आता शाफ्टचा फक्त एकच व्ह्यू दाखवलेला आहे. पिनचा पण एकच व्ह्यू दाखवलेला आहे. टॉप व्ह्यू दाखवला, पिनचं तर एक सर्कल असणार आहे, दुसरं काही नसणार.
So this is the as far as fifth, sixth, and seventh sheet. Assembly to details and details to assembly. Sixth is details to assembly and seventh is assembly to details. तर या दोन्ही शीट आपण डिस्कस केलेले आहेत. आय होप यू हॅव अंडरस्टूड these sheets and what is meant by assembly and what is meant by details. Assembly means assembled view, front view and top view, and details means each component separately has been drawn as a front view and top view, or front view, top view, orthographic view of each component. That is the details. So these things are, so